तुम्हाला हे माहिती आहे का, एखादी गोष्ट जेव्हा आवडते ती गोष्ट जरी आपण पॅशनेटली केली तरी सुद्धा सक्सेस मिळेलच याची गॅरंटी नाही. मला गायनाची खूप आवड आहे, मला बऱ्यापैकी गाता देखील येतं. याचा अर्थ असा नाही की मी प्रोफेशनल सिंगर बनू शकेन. मला ड्रॉइंगची खूप आवड आहे, मला चांगली चित्र काढताही येतात. याचा अर्थ असा नाही की मी प्रोफेशनल आर्टिस्ट बनू शकेन. प्रोफेशनल सिंगर बनण्यासाठी, प्रोफेशनल आर्टिस्ट बनण्यासाठी जन्मजात क्षमतेचा सपोर्ट असणं गरजेचं असतं. हा सपोर्ट कसा मिळवायचा हेच आम्ही मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगच्या माध्यमातून फिंगरप्रिंट अनालिसिस ही सायंटिफिक मेथोडॉलॉजी फॉलो करून सांगतो. आणि त्याच्यातून हजारो लोकांना आज सकारात्मक परिवर्तन जाणवलंय, ज्याचे फीडबॅक www.missiononlinecounseling.com या आमच्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. आणि लोकांच्या आयुष्यामध्ये किती सकारात्मक बदल आलेले आहेत हे प्रत्यक्ष जाणून घेऊ शकता. नमस्कार, मी चंद्रकांत पागे, चीफ काउन्सिलर मिशन ऑनलाईन काउन्सिलिंग. आणि 2012 पासून 15,000 पेक्षाही जास्त काउन्सिलिंग केल्यानंतर आमच्या असं हे लक्षात आलंय, कोणतीही गोष्ट पॅशनेटली केली, जीव ओतून केली, त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली तर आयुष्यात यश मिळतंच असं आपण ऐकत आलो आहोत. पण तुम्हाला अशी अनेक उदाहरणं दिसतील, या सगळ्या गोष्टी करून देखील सगळ्यांना यश मिळत नाही. याचं कारण असं आहे की यश मिळण्यासाठी इनबॉर्न क्षमता असावी लागते. आपण अलीकडे पाहतो की एखादी छोटीशी मुलगी गाण्याची एखादी अवघड तान इतकी सहजतेने घेऊन जाते की ती वर्षानुवर्ष क्लासिकल गायन शिकणाऱ्या व्यक्तीला पण जमत नाही. दॅट इज व्हॉट आय कॉल पोटेन्शियल. आणि ते जर आपल्याला समजलं आणि मग त्याच्यामध्ये आपण मेहनत घेतली तर त्याच्यानंतर जे काही यश मिळतं ते खरोखर अद्वितीय असतं. सी, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप अँड करिअर हे आपल्या जीवनाचे 4 पिलर्स आहेत. हे चारही पिलर्स जर मजबूत असतील तरच त्या व्यक्तीला आपण आयुष्यामध्ये यशस्वी व्यक्ती म्हणू शकतो. खूप काही गोष्टी पॅशनेटली केल्या, खूप हार्डवर्क केलंय आणि यशाच्या शिखरावर आरूढ झालेत, अशी अनेक उदाहरणं आपण बॉलिवूडमध्ये पाहिलेली आहेत. पण अशी पण उदाहरणं आहेत की ते यशाच्या शिखरावर आरूढ झाले पण काही काळच, त्यांचा मृत्यू जेव्हा झाला तेव्हा कुणाला कळलं देखील नाही ती व्यक्ती कधी गेली ते. मला हेच सांगायचं आहे की एखादी गोष्ट हासिल करणं हे सक्सेस नाहीये नुसतं, तर ते हासिल केलेलं यश अनेक काळापर्यंत टिकवून धरणं इज रिअल सक्सेस. आणि त्याच्यासाठी आपली जन्मजात क्षमता काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. फिंगरप्रिंट अनालिसिस ही एकमेव सायंटिफिक मेथोडॉलॉजी अशी आहे की ज्याच्यातून आपल्याला आपल्या जन्मजात क्षमता काय आहेत त्याची पर्सेंटेजेस कळतात. आणि मग त्याच्यात नेमकी प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे आपण ते ठरवू शकतो. आणि त्यानुसार जे काय आवश्यक आहे ती स्किल्स अक्वायर करू शकतो, तिथे आपण मेहनत घेऊ शकतो. असा जर प्रवास झाला तर आपण यशस्वी होणारच. अदरवाईज होतं असं की आपल्याला जी गोष्ट आवडते त्याच्यामध्ये आपण जास्त एनर्जी देतो आणि जर का त्याच्यामध्ये आपली क्षमता नसेल तर कितीही मेहनत केली, कितीही झोकून घेऊन काम केलं, कितीही आवडीने काम केलं तरी आपण म्हणावं त्या लेवलला पोहोचू शकत नाही. आणि मग माणूस नशिबाला दोष देत बसतो की माझं नशीब खराब आहे, मी इतकं सगळं केलं पण मला काही मिळालं नाही. तर त्याचं उत्तर हे आहे, आपली एनर्जी जी आहे ती आपण आपल्या जन्मजात क्षमतानुसार वापरलेली नाहीये. सो योग्य वेळी योग्य दिशा मिळणं ही गोष्ट आयुष्यामध्ये इतकी महत्वाची आहे. जर का ती योग्य वेळी मिळाली नाही तर आयुष्याची दशा होऊन जाते आणि मग माणूस आपल्या नशिबाला दोष देत बसतो. पण प्रत्यक्षामध्ये निसर्गाने म्हणा, परमेश्वराने म्हणा, आपल्याला आयुष्य आनंदाने व्यतीत करण्यासाठीच या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे. मग सगळेजण आनंदी आज का नाही आहेत? याचं कारण हे आहे की आपल्याला आनंद कशात आहे ते माहित नाही, सक्सेस कशामध्ये आहे ते माहित नाही आणि आपल्याला जे आवडतं त्याच्यामध्येच आपण आपली एनर्जी देत जातो आणि बहुतांश वेळेला ती चुकीच्या ठिकाणीच जात असते. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि करिअर हे 4ही पिलर्स मजबूत बनवून आयुष्य जर खऱ्या अर्थाने तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही आमचे टेक्निकल डायरेक्टर श्री जितेंद्र चौधरी यांना संपर्क करा आणि तुमचं फिंगरप्रिंट अनालिसिस आजच करून घ्या. Wishing you all the very best.